महापालिका निवडणूक, जिला मिनी विधानसभा म्हटलं जातं, तिच्या तारखा आता जवळ येत असतानाच राजकारणात एक मोठा भूकंप झाला आहे. गेल्या 2.5 दशकांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर आता मुंबईच्या मैदानात एकत्र उतरले आहेत. ही युती केवळ 2 पक्षांचे एकत्र येणे नाही, तर हे मुंबईतील बौद्ध आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणाचे एक नवीन समीकरण आहे. परंतु मग प्रश्न उपस्थित होतो की 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये न गेलेली वंचित आघाडी आता काँग्रेस सोबत का आली आहे? या युतीचा फटका उद्धव ठाकरेंना बसणार का? काय याचा थेट फायदा भाजपला होणार? आज या युतीचीच चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात आधी हे पाहूया की वंचित बहुजन आघाडी याआधी महाविकास आघाडीत का सामील झाली नाही. 2024च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी सन्मानजनक जागांची मागणी केली होती. मात्र मवियातील घटक पक्ष, विशेषतः शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी वंचितला हव्या तितक्या जागा देण्यास नकार दिला. शिवाय वंचितला मवियामध्ये घेतल्यास मतांचे विभाजन थांबेल असा दावा केला जात असला तरी भाजपची बी टीम असल्याचा आरोप आणि जागा वाटपात झालेली खेचाखेची यामुळे प्रकाश आंबेडकरांनी स्वबळाचा नारा दिला होता. मवियामध्ये काँग्रेसच्या तुलनेत उद्धव ठाकरेंचे वर्चस्व जास्त होते, जे वंचितला मान्य नसल्यानेही ते महाविकास आघाडीमध्ये गेले नाही. मग आताच असं काय घडलं की दोघांना एकत्र यावं लागलं? तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत वंचितला म्हणावे तसे यश मिळाले नाही. महायुतीला रोखण्यासाठी आणि मुंबईत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना एका राष्ट्रीय पक्षाची साथ हवी होती. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीमुळे किंवा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मराठा मतांवरील पकडीमुळे काँग्रेसला आपले पारंपरिक दलित मुस्लिम वोट बँक गमावण्याची भीती होती. राज ठाकरेंच्या उत्तर भारतीय विरोधातील भूमिकेमुळे काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर अडचणींचा सामना करावा लागला असता. त्यामुळे त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभाग नोंदवला नाही. शिवाय नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये वंचितला मिळालेले यश पाहता मुंबईमधील बौद्ध मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना मुंबईत सोबत घेतले आहे. मुंबईत बौद्ध आणि मुस्लिम मतदार हा किंगमेकर आहे. 2024च्या निवडणुकीत याच मतदारांनी संविधान बदलाच्या भीतीमुळे एक गट्टा होऊन महाविकास आघाडीला मतदान केले होतं. त्याचा मोठा फायदा ठाकरेंच्या शिवसेनेला झाला होता. परंतु आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. प्रकाश आंबेडकरांचा स्वतःचा एक हक्काचा मतदार वर्ग आहे. काँग्रेस सोबत गेल्यामुळे त्या मतदारांना आता एक भक्कम पर्याय मिळाला आहे. मुस्लिम मतदार नेहमीच भाजपला हरवू शकणाऱ्या सक्षम पर्यायांकडे झुकतो. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आणि वंचितची आक्रमक भूमिका यांमुळे मुस्लिम मते ठाकरेंकडून या नव्या युतीकडे वळण्याची दाट शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसाठी काँग्रेस वंचितची ही युती म्हणजे धोक्याची घंटा आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील अनेक जागांवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मुस्लिम आणि दलित मतांच्या जोरावर जिंकले होते. आता जर ही मते विभागली गेली तर ठाकरेंचे उमेदवार धोक्यात येतील. जर काँग्रेस वंचित युतीने दलित मुस्लिम मते खेचली तर ठाकरेंना केवळ मराठी मतांवर अवलंबून राहावे लागेल, जिथे आधीच एकनाथ शिंदे आणि भाजप यांचा देखील एक एक वाटा आहेच. जेव्हा जेव्हा विरोधी पक्षांच्या मतांचे विभाजन होते तेव्हा तेव्हा त्याचा थेट फायदा भाजपला मिळतो. मुंबईत 5 ते 10 हजार मतांची फाटाफूट सुद्धा निकालाचे चित्र पलटू शकते. थोडक्यात सांगायचं तर काँग्रेस आणि वंचितची ही युती मुंबई महानगरपालिकेची सत्ता कोणाकडे जाणार हे ठरवणारी ठरेल. ही युती महायुतीचा विजयाचा मार्ग सुकर करणार की काँग्रेसला मुंबईत पुन्हा नंबर 1 बनवणार हे पाहणं रंजक ठरेल. ही निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी अग्निपरीक्षाच आहे. जर त्यांनी ही गळती रोखली नाही तर मुंबईच्या गड किल्ल्याला मोठे खिंडार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला या सर्व विषयावर काय वाटतं? काँग्रेस वंचित युतीमुळे खरंच भाजपला फायदा होईल का, की ही युती मुंबईत नवा इतिहास रचेल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.